हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे। तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत। मला अजूनही बोलताना त्रास होते। बरं, आता वातावरण इतकं मळब आल्यासारखं झाले। दिवसभर ज्यांचे सीझर आहेत किंवा मोठे ऑपरेशन्स आहेत त्यांना ह्या वेळेला त्रास होतोच होतो आणि मी नेहमी बोलत आले, कारण तो त्रास खरंच बेकार आहे। नॉर्मल डिलिव्हरी कधीही बरी, त्यावेळी त्रास होतो पण आयुष्यभरासाठी अधून आहे माणूस। बरं, आता निघालेली आहे कोल्हापूरला। रात्री 10 वाजता कोल्हापूर इथून बस आहे मुंबईसाठी। तर मग आता ह्यावेळची उन्हाळी सुट्टी संपलेली आहे। मी 3 तारखेला आलेले मे महिन्यामध्ये आणि 10-11 तारखेपर्यंत मी सोहळ्यात होते आणि त्याच्यानंतर आत्ता इकडे आले होते कोवाडला। आणि त्यामुळे ह्यावेळी आरवला सुट्टी जास्त असल्यामुळे मला व्यवस्थित निवांत राहता आलं। पण एवढंच, ना कुठे बाहेर आम्ही गेलो ना कुठल्या ट्रिप्स प्लॅन केल्या, कारण मधले 10-11 दिवस तरी राजश्रीची वास्तुशांती, माझ्या घराचं गणेश पूजन यातच गेले। बघा, ही घरातली केळी आहेत, घरातली म्हणजे आमच्या इथली, एवढी मोठे लागलेत। आणि इथे हे मम्मीनं गणेश पूजनानिमित्त मला ही भेट दिलेली आहे, तांब्या पितळेची भांडी। छान मस्त दिसेल। ताट वगैरे मी वटपौर्णिमेला वापरलं होतं। त्यानंतर इथे आहेत चकल्या ज्या बांधलेल्या तशा, ही गावठी मसूर, तुपाचा डब्बा दिलेला आहे। तर आता आवरावर करताना मला एक खजिना सापडला जुन्या आठवणींचा, म्हणजे आमचे फोटोज। आणि लग्नाच्या वेळी आपण बायोडाटा आणि त्यासोबत फोटोज देतो आपले, तर सचिनना ज्यांना कुणाला पाठवायचं तर हाच फोटो दिलेला हवा। नयन आणि राजी, मावशीचा मुलगा आदित्य जो आता 2nd इयरला असेल, तर त्याच्या पाळण्याच्या वेळेचा फोटो आहे। याच्यामध्ये मोठी आत्या, आजी आजोबा, हे मिलिटरीमध्ये होते आजोबा, आजी, नयन, राजी आणि मी। शाळेचा ग्रुप फ्लॅश बंद करते नाही असं दिसेल। यामध्ये मी, शीतल, अंजली, प्राजक्ता, सुप्रिया, कीर्ती, शीतल, प्रज्ञा, कौसल्या, काजल, कविता, वर्षा, प्रणाली, राणी, साजिदा, त्यानंतर गायत्री, मनीषा, अनुजा, अनिता। याच्यामधल्या 1-2 जणीच नव्हते असं, नाही तर सगळ्या होतो। निरोप समारंभ 2008। हसायलाच यायला लागले केवढ्याकडे होते। सगळ्यांची लग्न झालेत, सगळ्यांना मुलं झालेत। A to Z कोण राहिलं का यातलं? नाही। डान्स केला होता, बोले चुडिया बरोबर स्टार्ट झाला। निघायचं तर आहे, वेळ झालेला। पण त्याच्या आधी मी लास्ट काही व्हिडिओज जे मी अपलोड केले होते, तर त्याच्यामध्ये बघितलं क्युअर स्किनच्या बद्दल मी काही गोष्टी सांगितल्या होत्या तुम्हाला। तर त्यातल्या मी कमेंटमध्ये काही गोष्टी वाचल्या, तर त्याबद्दल मी थोडं सांगेन पुढे। त्याच्या आधी जेव्हा आपण आता ह्या सीझनमध्ये, मॉन्सूनच्या सीझनमध्ये खूप जणांच्या चेहरा असा चिपचिपा होतो, म्हणजे कंटिन्युअसली असं स्किनवरती असं वाटत असं की काहीतरी हेवी आहे आणि ऑइलीनेस जास्त वाढलं की आपण मॉइश्चरायझर, सनस्क्रीन हे वापरायला तर सोडून देतो आणि त्यासोबतच फेसवॉश सारखा वापरत राहतो। आणि सारखा फेसवॉश वापरणं सुद्धा, म्हणजे सारखा फेसवॉश करणं सुद्धा चांगलं नाही आहे स्किनसाठी। 2 ते 3 वेळाच फेसवॉश आपण करावा लागतो। मग याच्यासाठी आपण काय करू शकतो, कारण ऑइली स्किन झाली की ॲक्ने आले आणि बाकीचे पण प्रॉब्लेम्स आले, आणि त्यासोबतच स्किन केअर नाही केलं तर अजून बाकीचे प्रॉब्लेम्स आले। राईट प्रोडक्ट्स यूज करणं खूप गरजेचं आहे आणि चांगल्या डर्मेटॉलॉजिस्टकडून सजेशन करून प्रोडक्ट्स यूज करणं खूप गरजेचं आहे। मी क्युअर स्किन यासाठी सांगते की घर बसल्या तुम्ही डॉक्टरांशी चॅट करू शकता, डॉक्टरांना तुमचे कन्सर्न सांगू शकता, प्रोडक्ट्स तुमचे रिप्लेस करून दिले जातात, जर सूट नाही झाले तर डाएट टिप्स दिल्या जातात, त्याच्यानंतर फॉलोअप घेतला जातो, डे टू डे तुम्हाला वेगवेगळ्या टिप्स त्या मिळालेल्या असतात। त्यासोबतच तुम्हाला कोणत्याही अपॉइंटमेंट्स बुक करावे लागत नाहीत, एक सर्टिफाईड डर्मेटॉलॉजिस्ट तुमच्यासाठी फिक्स केलेला असतो। तुम्ही त्यांना तुमचं फॉलोअप, तुमचे रेकॉर्डसुद्धा तिथे ठेवले जातात। पण जेव्हा तुम्ही म्हणता ना की आम्हाला फरक नाही पडला किंवा हे नाही झालं, तर ही गोष्ट जी आहे ना, प्रोसेस जी आहे ती 1-2 महिन्याची नाही आहे। तुम्ही रिलिजियसली ती गोष्ट फॉलो केली पाहिजे। 2021 ते 2025 4 वर्ष मी माझ्या स्किनमध्ये झालेला सुद्धा तुम्ही बघताय, बिफोर आफ्टर जे आहे ना ते तुम्ही इथे बघताय। कारण स्कार्सचा एवढा मोठा प्रॉब्लेम होता, स्किन टॅनिंग किंवा ह्या सगळ्या गोष्टी। एखादा चांगला डर्मेटॉलॉजी जेव्हा तुम्हाला सजेशन देतो, तुम्ही मिरॅकलची अपेक्षा नाही करू शकत, तुम्हाला थोडे दिवस ते व्यवस्थित वापरावं लागणार। त्यासोबतच तुम्ही पाणी पिताय का व्यवस्थित, त्याच्यानंतर तुम्हाला ते डाएट टिप्स देतात ते फॉलो केले पाहिजेत। फक्त प्रोडक्ट अप्लाय करून उपयोग नाही, तर चांगलं खाणं देखील असलं पाहिजे, स्वतःच्या डाएटवरती सुद्धा लक्ष दिलं पाहिजे। फक्त तुम्ही प्रोडक्ट अप्लाय करताय आणि कसं आहे तुम्ही खाताय, तुम्ही पाणी व्यवस्थित पित नाही, त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या डाएटवरती लक्ष देत नाही, तर तुम्हाला काहीच फरक पडणार नाही।
इन अँड आउट तुम्हाला दोन्ही पद्धतीनं काळजी घ्यावी लागते स्किनची, आणि हेच तुम्हाला क्युअर स्किनमध्ये जे आहे ते सांगितलं जातं कंटिन्युअसली. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित फॉलो केला तरच तुम्हाला रिझल्ट मिळणार, नाहीतर तुम्ही फक्त म्हणणार की 1 महिना मी वापरला, हे नाही. कारण कधी कधी आपण एखादे प्रोडक्ट वापरल्यानंतर त्याचा पहिला ॲडव्हर्स इफेक्ट दिसतो, त्यानंतर प्रोडक्ट जे आहे ते वर्क करू लागतं. असे खूप सारे प्रोडक्ट आहे, तुम्ही कोणत्याही डर्मेटॉलॉजिस्टला सुद्धा विचारू शकता. सो क्युअर स्किनमध्ये लिंक जी आहे क्युअर स्किनची ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे, कमेंटमध्ये पिन करून सुद्धा दिलेली आहे. तुम्ही ॲप ओपन केलं, तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला तिथे सोयीसुविधा आहेत, घर बसल्या तुम्ही म्हणजे कोणीही असू देत तर तुमचे स्किन कन्सर्न, तुमचे मेडिकेशन कोणते सुरू आहेत, ह्या सगळ्या गोष्टी विचारून मग तुम्हाला सजेशन जे आहे तुम्हाला प्रोडक्ट जे आहे ते सजेस्ट केले जातात. आणि प्रोडक्टची किंमत आहे ती व्हेरी केली जाते 1500 ते 2000च्या दरम्यान, म्हणजे स्किन कन्सर्न कोणता आहे ते बघून. सो त्याच्यावरती तुम्हाला डिस्काउंट हवा असेल तर हाऊस क्वीन 100 हा कोड यूज केला तर तुम्हाला डिस्काउंट मिळून जाईल. आणि त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला तिथे समजून जातील. एकदा ट्राय करायला हरकत नाही, कारण खूप जणींना याचा चांगला फायदा पडलेला आहे, ज्यांनी हे चांगलं रिलिजियसली फॉलो केलेलं आहे. सगळ्या टिप्स त्याच्यानंतर डॉक्टरांनी सांगितलेले सगळे डाएट, ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्यानंतरच त्यांना रिझल्ट मिळालेले आहेत. हे तुम्ही बाकीच्या व्हिडिओच्या खाली सुद्धा बघू शकता. सो चला आवरते पटपट आणि निघायचं म्हणजे हे आधी सांगते, कारण वेळ खूप झालेला आहे. तब्येत सांभाळून घ्या, डॉक्टरांकडे जाऊन या. झालं गंगा जमुना काय एका बसतीस काय रडायचं नाही. मी व्यवस्थित राहिले, हा व्यवस्थित तब्येत सांभाळून राहायचं. तब्येत सांभाळून माझं काय नाही, मी व्यवस्थित तब्येत कमी झाले बऱ्यापैकी. हे कमी होतं, खाण्याचं होते कमी, एकदम मुंबईत गेले. तुझं बरं आहे मामा, कधी पण निघायचं, कसं पण निघतो. किड्याचं आहे ते. मामाला चिडवतात ना कुठे तुला चिडवतात ना. मला भी तो चिडवत होता. काय मला भी तो चिडवत होता. काय चिडवत होता मामा? काय आईच्या पाय पडीतात. अयो करते. 10ला गाडी आहे तुम्हाला? 10ला डॉट 10ला निघते गाडी. हॅलो. हो मुंबईला निघाले. मी आणि इकडेच राहते. मी एकदा तुमच्या मामीला आहे ना, म्हणजे मामीच झाली ना, सांगितलेलं मी एकदा. तुमचं घर बांधायचं होतं ना, आमच्या घरात राहत होते त्यांच्याच घरातलं आमचं घर वाटलंय. घेऊ एक सेल्फी? हो चालेल. मी पण मुंबईला मामी तुझा आणि काय काय तुझा आणि काय हे काय म्हणलीस? होय सांगू लागले तुमच्या मामीच भेटून. काय हे काय तांदूळ पिठ आणि पापड शेपडे घातले मोठी. मी घेऊन कसं जाऊ सांगे, आधीच 4 गटली झाली. काय झालं ते? डिक्की जरा ओपन करा. मामी इकडे घेतो. उलटी होते प्रेमला. नाही विनूच येतो मग मी नकोच म्हणून लागलो कुणास, काय गरज नाही गबस म्हणजे ऐकेनात कोणी बी. चला येऊयात. चला बाय बाय. मामा चला बाय बाय. हे लॉक कर. चला बाय 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 बाय. बाई इथनं चढता उतरताना लय हळू, पाणी जरा जरी पडलं तरी साई होते.
बाय बाय पिल्लू. राजनंदिनी बाय बाय. बाय करा. अगं बाई ग. पी दे पी दे पी दे पिल्लू. असं कर असं कर. बाय 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 बाय. बाय बाय. इकडे 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 राजनंदिनी. बाय बाय. सल्यूट करते. आल्याल्या मी चहा जे घेतलं ते खालची रूममध्ये आवरून घेतली. मेनली वॉशरूम आणि बाकी टाईल्स वगैरे पुसणं. अजिबात मोबाईलकडे लक्ष बघितलंच नाही. आधी म्हटलं आवरून घ्या 9पर्यंत, म्हणजे 2 तासामध्ये माझं सगळं कंप्लीट झालं. आता सगळ्या बॅगा जे ते अनपॅक करायच्या आहेत. आणि जी भांडी वगैरे आहेत तर मागच्या शनिवारी ताई जे आहेत माझ्या घरी जेवण करायला येतं, तर त्यांनी आणि मिळून सगळं पूर्ण भांडी वगैरे क्लीन करून त्या ठेवल्या होत्या. किचन सचिनने क्लीन करून घेतले होते आणि अजून एक कोणतरी आले होते, तर त्याच्यामुळे ते काम माझं हलकं झालं आहे. आता बॅग ज्या आहेत त्या अनपॅक करते पूर्ण सगळ्या आणि त्यानंतर मग रेस्ट. आधी म्हटलं सगळं स्वच्छ करते, त्याच्याशिवाय काय नाही. असं वाटतं की सुट्टी न गेलेली बरी. जवळजवळ 40 दिवस मी नव्हते घरी, पण एवढं काय नाही, पण साफसफाई तरी पाहिजे. तसं कानन कोपरा मी खालचं पुसून घेतलं, आता वरचं करायचं. प्लस मला एवढा डेंटिस्टकडे पण जाऊन यायचं आहे. बघते कसं आवडते. चल. काल तरी मी आल्यानंतर जे सगळं आवरलं आणि त्याच्यानंतर छानपैकी थोडंसं पेडिक्युअर करून आले, कारण पाय खूप दुखत होते आणि म्हटलं पेडिक्युअरच करून घेऊया. मस्त मसाज दुसऱ्याने कोणीतरी केलेलं तर छान वाटते ते, आणि त्याच्यामुळे थोडंसं चांगलं पण वाटलं. मग वेळ झाला आणि संध्याकाळी आम्ही ENT डॉक्टरकडे गेलो, तर मला इथून दुखायला लागले, इथून आणि इथून कानातून. मग समजा ना की जे तोंडामध्ये रेडनेस झालेला त्याच्यामुळे त्रास व्हायला लागला की काय. पण ENT डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर तिने सांगितलं की दाढ जी आहे तर ती पूर्ण काढून घ्यावी लागणार आहे, कारण एकच दाढ माझी खराब झाली आणि ती मी राहू दे कॅप वगैरे बसवताना मी बसले. ती बोलली की नाही, ते दाढेनं आता दुखणं सुरू केलं आहे आणि ते इथून नस गेलेली असते कानापर्यंत असते, तर ती तुम्ही लवकरात लवकर काढून घ्या. तर आज दाढ काढायची आहे. विचार करायला लागले हात दात पण आता घालून घेऊ, पण घरात कोणाकडूनच परमिशन नाही आहे ह्या दातासाठी, त्याच्यामुळे फक्त दाढीचं नाही तर बाकी सगळे दात व्यवस्थित आहेत. आणि तन्वीला आत्ता बोलवलं आहे. आत्ता तर आम्ही जात आहोत RCTला, कारण तन्वीला एक ड्रेस घ्यायचा राहिला. मागच्या वेळी घेतला होता पण तो तिला फिटिंगला जास्त झाला, त्याच्यामुळे मग म्हटलं आता आल्यानंतर घेऊयात. आणि काही सामान पण घ्यायचं आहे, कारण आता 2 महिने तरी गावी राहिलं, त्याच्यामुळे काही गोष्टी पण घ्यायच्या राहिल्या, त्याच्यामुळे आणि थोडंसं फिरून येऊयात म्हणून. मी सचिन, कारण आरोचं पण आता शाळा सुरू होणार सोमवारपासून, त्याच्यामुळे. आणि हेच झोपलेत वाट बघून. झाली झोप. उपवासाच्या दिवशी झोपायचं नसते, उठा. गेम झोनचा कार्ड घेतला. गेम बरं. आता आम्ही आलो बाहेरून, तन्वी पण गेली घरी. आणि आज दिवसभर तरी आम्ही फुल बाहेर घालवला. एकतर सचिन अचानक, म्हणजे बड्डेचं त्यांनी सरप्राईज दिलंच होते, पण ते बोलले होते की 3 गोष्टी असतील. मग त्याच्यामध्ये त्यांना माहिती की मला वॉच खूप आवडतात, तर त्यांनी मला एक वॉच घेऊन दिलं.
अरमानी एक्सचेंजचं. माझा फेवरेट ब्रँड नेहमी टायटनच राहिलेला आहे. मी टायटनचंच नेहमी, कारण पप्पांनी पण पहिलं घरा पप्पांनी दिलं होतं आणि ते सुद्धा टायटनचंच होतं. आणि त्याच्यानंतर मग मी टॅम्बो सिरीजमध्येच आवडले तर घ्यायचे आणि त्यांनी मला हे दिले. आणि ह्याचे एक गोष्ट चांगली आहे की याच्या कडी ज्या आहेत ना त्या तुम्हाला असं तोडाव्या लागत नाहीत. म्हणजे प्रत्येक ह्याला कडी आहे. आता इकडे पण मी ही ओपन केली ना, ही आता ही क्लोज करते, परत इकडे पण इथे परत हे असं काढता येते. तर असं एक आहे, त्यामुळे छान आहे. म्हणजे कुणी हाताचं म्हणजे इथं जर माप बसत नसेल तर कोणी घरात वापरू शकतं. पण हे गिफ्टेड आहे, छान दिसतं घरा, मस्त वाटलं हे. आणि मेकअप घेऊन दिले. मी दरवेळेला कसं मला वाटते मी स्वतः मेकअप कधी खरेदी केला नाही. मी प्रमोशन्सला प्रोडक्ट येतात, मग त्यातले काही मी वापरते. एक्स्ट्रा असतील तर मैत्रिणींमध्ये, फ्रेंड सर्कलमध्ये, त्याच्यानंतर शेजारी कोणी असतील तर त्यांच्याकडे देऊन देते. पण सध्या मी मेकअपचे जास्त कधी ॲक्सेप्ट केलेच नाहीत. स्किन केअरचेच तेवढे मी सध्या जास्तीच्या स्किन केअरचे केलेले आहेत. मग ते स्किन केअरचे जास्त असल्यामुळे मेकअपचं मी एवढं बघितलेलं पण आहे. माझ्याकडे सध्या टिंटेड मॉइश्चरायझर एवढंच जास्त करून, जर कुठला कार्यक्रम असेल तर मग हां ठीक आहे फाउंडेशन असं होतं. पण सध्या फाउंडेशन पण एक पण नव्हतं माझ्याकडे कुठलंच, म्हणजे मी लक्षच दिलं नाही. टिंटेड मॉइश्चरायझर कसं कव्हरेज चांगलं देतं म्हणून तेच. आणि त्याच्यानंतर मग कॉम्पॅक्ट एवढंच होतं. माझ्याकडे आता कुठलं लॅक्मेचं फाउंडेशन आहे, त्याच्यानंतर कॉम्पॅक्ट जे आहे ते सुद्धा लॅक्मेचं आहे. मग त्याच्यामुळे मी ते घेतलंच नाही. दुसरं दाखवते ते लॅक्मेचं, मला एवढं सूट झालं नाही. मग टिंटेड मॉइश्चरायझर स्मॅश बॉक्स हालूचं एक होतं, ते चांगलं होतं. त्याच्यानंतर बॉबी ब्राऊनचं जे होतं ते डार्ट अजून पण लागलं, ते पण आहे चांगलं. फक्त ते टिंटेड ॲज अ डेली ह्याच्यामध्ये. पण कुठला हेवी मेकअप करायचं असेल तर हे लॅक्मेचंच सूट होतं मला अजूनही. आणि त्याच्यानंतर आयलायनर म्हटलं तर पेन आयलायनर एक आहे आणि हे लॅक्मेचं हे आयलायनर. त्याची टीप जी आहे ती जास्त मला एकदम प्रिसाईज आहे, मस्त एकदम छान हे होतं. आणि मी आयलायनरचा एक व्हिडिओ केला होता याच्यासोबतच. आणि अफोर्डेबल आहे जास्त. आणि लॅक्मेचं हे कॉम्पॅक्ट छान मला कव्हरेज देतं. 2-3 कॉम्पॅक्ट जे आहेत हे जास्त व्हाईटिश आता दिसत असेल, पण स्किनवरती लावल्यानंतर अगदी प्रॉपर बसतं माझ्या, त्याच्यामुळे मी हे वापरते. आणि अजून एक कॉम्पॅक्ट होतं माझ्याकडे लॅक्मेचं, मॅकचं होतं, ते पण संपलं. त्याच्यानंतर मग मी जास्त असं खरेदीच केले नाहीत मेकअपचे प्रोडक्ट्स. मला वाटतं मॅकचे जे प्रोडक्ट होते ते 1.5 वर्ष झाले असतील. 1.5 वर्षाच्या आधी मी घेतले होते आणि ते प्रॉपर चांगले छान मला पुरले, पूर्ण वर्ष 1.5 वर्ष. आणि आता कुठं काही कार्यक्रम एवढं काही झालं नाही, त्याच्यामुळे फाउंडेशन हे ओके पडते म्हणून घेतलंच नव्हते. पण आज त्यांनी मला मेकअप घेऊन दिलेत, ज्याच्यामध्ये ही मला पेन्सिल खूप आवडते. आणि ही ब्राऊन कलरची ही मला खूप आवडते, कारण एकदम टोकदार असं आहे आणि खूप डेलिकेट पण आहे. म्हणजे असं ओढायला गेलं, जास्त दाब देऊन उडलं तर ते तुटतंच, त्याच्यामध्ये एक टेन्शन असतं. त्यामुळे कधी कधीच मी हे वापरते. डेली यूजसाठी नॉर्मल जी आहे ती वापरते. त्याच्यानंतर हे 2 ब्रश, कारण माझ्याकडे ब्रश जे होते 2 ते खराब झाले होते आणि मी स्पॉन्जने हे करायचे मेकअप. आणि कॉम्पॅक्ट कधीतरीच लावते. तुम्हाला माहिती आहे मी जास्त करून कॉम्पॅक्ट पावडर वापरत नाही. डिरेक्टली चेहरा माझा थोडासा ऑइली दिसतो. ऑइली नसून तर मी फक्त पावडरी कुठले प्रोडक्ट वापरत नाही चेहऱ्यावरती, त्याच्यामुळे जे मॉइश्चरायझर आहे ते उठून दिसतं जास्त. त्यामुळे हे 2 ब्रश, एक हा जो आहे हा 2 in 1 आहे, म्हणजे एक मल्टीटास्किंगवाला आहे, ज्याच्यामध्ये कॉन्टोरिंग, त्याच्यानंतर ब्लश करणं, त्याच्यानंतर पावडर लावणं किंवा कॉम्पॅक्ट लावणं, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. छान एकदम माऊस होते. आणि त्याच्यानंतर आय शॅडोसाठी कधीतरी म्हणून हे वाला आहे. हे 2च ब्रश घेऊन आले मी. आणि त्यानंतर काय दिलं, माझ्याकडे एक पॅलेट आहे हुडा ब्युटीचं, पण त्यातले शेड जे आहेत ते खूप न्यूड होते आय शॅडो पॅलेटचे. तर हे परत मॅकचं हे छान आय शॅडो पॅलेट जे आहे, पिंक कलरमध्ये, पिंक शेडमध्ये जास्त करून. तर हे घेऊन आले. थोडंसं ग्लिटरी आहे, जास्त नाही पण छान आहे. हे मी पहिल्यांदाच घेतलं. हुडा ब्युटीचं आहे, ते खूप न्यूड शेड आहे, ते जास्त उठून दिसत नव्हते, पण तेही खूप छान आहे. त्यानंतर मी घेतलेलं हां एक ब्लश मॅकचा,
त्यानंतर पावडर आहे, पावडर ब्लश. क्रीम ब्लश होता माझ्याकडे पण तो खराब झाला, म्हणजे पडला होता. म्हणजे सगळंच एका याच्यात, म्हणजे कधी मी ते वापरू शकणार अशा परिस्थितीमध्ये ते गेलं. त्यामुळे हा एक घेतला ब्लश. खूप वेळ टिकतात, जवळजवळ 2-2.5 वर्ष आरामात होतात ते प्रोडक्ट लवकर. आणि तसंही आपण दररोज मेकअप करत नाही. त्यांनी मला कॉम्प्लिमेंटरी काही प्रोडक्ट्स दिले, ते शेवटी दाखवते. त्यानंतर तन्वी आणि मी होतो, तर तिथे रेअर ब्युटीचे काही प्रोडक्ट्स होते आणि मी असंच बघत होते. मला माहिती आहे ते खूप महाग आहेत रेअर ब्युटीचे, आणि त्यामुळे मी जास्त कधी ते गेलेच नाही. मॅकचे पण आहेत तसे, पण सचिन हे करणार होते म्हटल्यानंतर मी बघितलं नाही जास्त आणि ते घेतले. लास्ट टाईमला मी स्वतः घेतले होते. रेअर ब्युटीचं मी असंच बघत होते. तिथे त्यांनी म्हटलं की पहिल्यांदाच रेअर ब्युटीवरती, म्हणजे असं त्यांनी बोलले ते सेफोरामध्ये, की पहिल्यांदाच रेअर ब्युटीवरती डिस्काउंट दिलेलं 50% ऑफ आहे. म्हटलं सेलेना गोमेजचं ब्रँड 50% ऑफ. आणि त्यांनी मला एक डेमो दाखवला. हे एक मॉइश्चरायझर आहे आणि हा बॉडी मिस्ट आहे. अजूनसुद्धा आहे तो फ्रॅग्रन्स. तर ही खूप छान वाटलं. छोटं जे आहे ही बॉटल, तर त्यांनी बोलले की हे जे आहे 50% ऑफमध्ये आहे. तर हे एक घेऊन आलो, बघूया म्हटलं ट्राय करून. 50% ऑफ म्हणजे बरीच किंमत कमी झाली. आणि त्याच्यानंतर त्यासोबतच काय होतं, हां, हे रेअर ब्युटीचं एसेन्शियल आय ड्युओ, ज्याच्यामध्ये मस्करा आणि आय शॅडो स्टिक आहे. तर ह्या 2 गोष्टी आहेत, दाखवते मी. मस्करा ती बोलली की वॉटरप्रूफ आहे, ह्यामुळे त्यामुळे ते वापरल्यावर कळेल. नंतर हे आय शॅडो स्टिक आहे, कधी वापरणार आहे काय माहिती. हां, आता काहीतरी साडींची जे हे करते शूट, तर त्यासाठी उपयोगाला पडतीलच आहे. म्हणजे उपयोगाला सगळ्याच गोष्टी पडतील. मन एवढ्या याच्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी काही गोष्टी दिल्यात त्यांनी, ज्यामध्ये हा एक पाऊच आहे मॅट्रेस, जो कॉम्प्लिमेंटरी दिला आहे. ओपन करून दाखवते नंतर. त्यानंतर रेअर ब्युटीचं ब्लश आहे छोटं, जे त्यांनी कॉम्प्लिमेंटरी दिलं आहे. त्यानंतर हे एक प्रायमर दिले त्याने, ते ओपन करून बघितलेलंच नाही. मला वाटतं हे लोक ना कॉम्प्लिमेंटरी अशासाठी देतात की आपण हे ट्राय करावं, आणि ट्राय केल्यानंतर आवडलं तर ते घ्यावं. आणि नंतर हा स्मॅशबॉक्सचा सुपर फॅन मस्करा आपण बघितलंच नाही. हा एक आहे. माझ्याकडे मेबेलिनचा मस्करा आहे, तोही खूप छान आहे. आणि कसं आहे बॅग, पण मी त्यांना विचारले ह्यामध्ये कलर्स आहेत का, कारण ब्लॅक कलर मी वापरत नाही. मॅकमध्ये ब्लॅकच येतो. ओके, असं आहे. छान आहे पण. तर हे एवढं झालेलं आहे. आणि अजून एक गोष्ट ते द्यायचं आहे. ते म्हटलं की तू बॅग घेऊ शकतेस एखादी जी डेली यूजसाठी आहे. तर म्हटलं ठीक आहे घेईन. आता नको म्हटलं, आता कुठलं काय पसंत पडलं. आणि आम्ही फिरलो जास्त, बाहेरचं जेवण केलं खूप महिन्यानंतर म्हटल्यानंतर 2-3 महिने झाले असतील त्याच्यानंतर. आणि जो ड्रेस तुम्ही आज बघितला, तर तो मला धागा इन्स्टिट्यूट, ज्याच्या ओपनिंगसाठी मी आता लक्षात नाही पण गेले होते. तर त्यांनी मला हा ड्रेस जो आहे तो स्टिच करून गावीच दिला होता. आणि परफेक्ट फिटिंग, म्हणजे मी कुठलं माप पाठवलं नाही काय नाही. त्यांना कसं काय त्याने अंदाजाने शिवलेत काय माहीत. तर खूप छान बसलेला आहे ड्रेस, मस्त एकदम. टॉप आणि पॅन्ट जे आहे, तर त्यांचं इंस्टाग्राम डिटेल्स मी देईन तुम्हाला, त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. हां, यायला लागलोय. आणि आता जेवणाला बोलवत आहेत मला, तर जाते. अजूनही कानात दुखायला लागले, म्हणजे दाढ काढायची आहे, तर ते सोमवारी काढतील मी. कारण इथून जी नर्व असते ते, असं म्हटलं मग, तर ते दुखते बोलताना जास्त. सो आजचा जो व्हिडिओ आहे तो इथेच मी थांबवते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय.